अटल सेतूवरती आज रात्री 11 वाजल्यापासून 18 फेब्रुवारी दुपारी 1 वाजेपर्यंत वाहतूक बंद। मॅरेथॉन स्पर्धेमुळे वाहनांना प्रवेश बंदी। नवी मुंबई पोलिसांची अधिसूचना जारी। मुंबईतील गोखले पुलाचं काम अंतिम टप्प्यामध्ये। पुलाचं काम पूर्ण झाल्यानंतर वाहतूक कोंडीतून मुंबईकरांची सुटका होणार। मुंबई कोस्टल रोडचं उद्घाटन याच महिन्यामध्ये होणार। महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांची माहिती। वरळी ते मरीन ड्राईव्ह हा पहिला टप्पा सुरू होणार। रविवारी रेल्वेच्या तिन्ही मार्गांवरती मेगा ब्लॉक। मध्य रेल्वेवरती ठाणे कल्याण जलद मार्गावर, हार्बरवरील सीएसएमटी ते चुनाभट्टी वांद्रे मार्गावर, तर पश्चिम रेल्वेवर वसई रोड ते भाईंदर मार्गावर मेगा ब्लॉक। आता कल्याण लातूर प्रवास केवळ 4 तासात होणार। एनएचआयच्या माध्यमातून सुमारे 1050 किलोमीटरच्या रस्त्याची उभारणी करण्यात येते। या प्रकल्पात कल्याण लातूर द्रुतगती महामार्गाचा समावेश। राम मंदिर आता रोज तासभर बंद राहणार। मंदिराचे दरवाजे दुपारी 12:30 ते 1:30 पर्यंत बंद राहणार असल्याची माहिती। मंगळवारी विधिमंडळाच्या विशेष अधिवेशनात चर्चा करून मराठा समाजाला 10% आरक्षण देण्याबाबतचा कायदा केला जाण्याची शक्यता। कुणबी नोंद सापडलेल्यांना कुणबी दाखले देण्याबाबत अधिवेशनामध्ये चर्चा होणार। मनोज जरांगेंच्या उपोषणाचा आज 8वा दिवस। 20 ते 21 तारखेनंतर आंदोलन हाताबाहेर जाण्याचा इशारा। तर सगळे सोयरेच्या अंमलबजावणीवर जरांगे ठाम। नांदेड जिल्ह्यामध्ये मराठा आंदोलक आक्रमक। नांदेडच्या पिंपळगाव निमजी इथं आमदार मोहन हंबर्डे यांची गाडी मराठा आंदोलकांनी फोडली। आरोपीला घेऊन जाणाऱ्या जामखेड पोलिसांच्या खासगी वाहनावर बीडच्या केजमध्ये हल्ला। 3 पोलिसांना मारहाण करत वाहनांच्या काचाही फोडल्या। 9 जणांविरुद्ध गुन्हा दाखल। छत्रपती संभाजीनगर शहरातील पाणी पुरवठा विस्कळीत। मागच्या 3 दिवसांपासून अनेक वसाहतींमध्ये पाणी नाही। 2 ठिकाणी जलवाहिनी फुटली। पाणी पुरवठा विस्कळीत झाल्यानं नागरिकांवर पाणी विकत घेण्याची वेळ। पंकजा मुंडेंच्या वैद्यनाथ साखर कारखान्याच्या कर्मचाऱ्यांचे 61,47,000 रुपयांची पीएफ थकीत। कर्मचाऱ्यांना थकीत पीएफ न भरल्यानं कर्मचाऱ्यांचा थकीत पीएफ न भरल्यानं कर्मचारी भविष्य निर्वाह निधी कार्यालयाची कारखान्याला नोटीस। निर्यात बंदी असतानाही टोमॅटोच्या कंटेनरमधून यूएईला पाठवण्यात येणारा कांदा सीमा शुल्क विभागानं पकडला। नागपूरच्या सीमा शुल्क विभागाची मुंबईमध्ये मोठी कारवाई। चिपळूणमध्ये राणे आणि भास्कर जाधव समर्थक आमने सामने। निलेश राणेंच्या गाडीवर दगडफेक। भास्कर जाधवांच्या कार्यालयाबाहेरून राणेंचा ताफा जाताना राडा। रत्नागिरीमध्ये दगडफेकी प्रकरणी भाजप आणि ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल। दोन्ही पक्षाच्या 300 ते 400 कार्यकर्त्यांवर कारवाई। भास्कर जाधवांच्या कार्यालयासमोरून निलेश राणे यांचा ताफा जाणार होता, तर पोलिसांचा मोठा बंदोबस्त अपेक्षित होता। ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारेंची प्रतिक्रिया। भास्कर जाधव बोलल्यामुळेच हा सगळा गोंधळ झाला। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अशा घटना होणं योग्य नाही। या घटनेचं समर्थन होणार नाही। माहिती घेऊन कारवाई करू। प्रदेशाध्यक्ष बावनकुळेंचं वक्तव्य। दिल्लीमध्ये आज आणि उद्या भाजपचं राष्ट्रीय अधिवेशन। अधिवेशनाला राज्यातले भाजपचे मंत्री, खासदार आणि आमदार उपस्थित राहणार असल्याची माहिती। राज्यसभा निवडणूक बिनविरोध। अपक्ष उमेदवार विश्वास जगताप यांचा अर्ज बाद। अशोक चव्हाण, मेधा कुलकर्णी, अजित गोपछडे, मिलिंद देवरा, प्रफुल्ल पटेल, चंद्रकांत खंडोरेंना खासदारकी। रविचंद्रन अश्विनची 3ऱ्या कसोटीतून अचानक माघार। कुटुंबामध्ये मेडिकल इमर्जन्सी आल्यानं अश्विन तातडीनं चेन्नईला परतला। बीसीसीआयची ट्विट करत माहिती। मुंबईतील वांद्रे परिसरात महापालिकेकडून डीप क्लिनिंग ड्राईव्ह। महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांची उपस्थिती। सोलापूर महापालिकेचं 2024-25 या आर्थिक वर्षाचं अंदाजपत्रक सादर। महापालिका आयुक्त शीतल तेली उलगेंकडून 1,157 कोटी 23 लाख रुपयांचं अंदाजपत्रक सादर। माहूल ते रसायनी पेट्रोलियम पाईपलाईनचा मार्ग मोकळा। पेट्रोलियम पदार्थ माहूलहून रायगडला नेणाऱ्या पाईपलाईनला हायकोर्टाकडून हिरवा कंदील। 43 किलोमीटरच्या पाईपलाईन करता कांदळवनाच्या कत्तलीची हायकोर्टाकडून परवानगी। 20 तारखेच्या आत सरकारने निर्णय घ्यावा। अंतरवाली सराटीतील सर्व गुन्हे मागे घ्या। मनोज जरांगेंची मागणी।
तर 20 तारखेपर्यंत उपोषण करणार. सरकारनं त्यांचं धोरण ठरवलं. आता मराठे मराठ्यांचं धोरण ठरवणार. जरांगेंचा इशारा. मनोज जरांगेंनी राजकीय टीका करू नये. मराठ्यांचं आंदोलन भरकटता कामा नये. नितेश राणेंचा जरांगेंना सल्ला. सर्वेक्षण आणि सरकारच्या कामावर आक्षेप घेण्याचं काहीच कारण नाही. मुख्यमंत्री मराठा समाजाच्या आरक्षणासाठी गंभीर. खासदार श्रीकांत शिंदेंची प्रतिक्रिया. मनोज जरांगेंच्या जीवाला धोका. त्यांच्यावरती विषप्रयोगाची शक्यता नाकारता येत नाही. वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांचा खळबळजनक दावा. धनगर आरक्षणासंदर्भातील याचिका हायकोर्टानं फेटाळल्या. धनगरांना अनुसूचित जमातीमध्ये आरक्षण देण्यास हायकोर्टाचा नकार. अनुसूचित जातीमध्ये समाविष्ट करण्याची मागणी उच्च न्यायालयानं फेटाळल्यानं धाराशिवमध्ये धनगर समाज आक्रमक. केंद्र सरकार आणि राज्य सरकारचा प्रतिकात्मक पुतळा जाळत निषेध व्यक्त केला. वांद्र्यामध्ये भाजप आणि ठाकरे गटात पोस्टर वॉर. कलानगर सिग्नलवर गेटवेल सून उद्धव ठाकरे या भाजपच्या पोस्टरला गेट आउट सून फडणवीस. शिवसेना गटाच्या पोस्टरमधून भाजपला उत्तर. मी मुख्यमंत्री पदासाठी हपापलेलो नाही. 2004 मध्ये संधी असतानाही घेतली नाही. त्यावेळी आर पाटील किंवा छगन भुजबळ मुख्यमंत्री झाले होते. त्यावेळी ते आक्रमक नेते होते. अजित पवार यांचं वक्तव्य. वरिष्ठांच्या पोटी जन्मलेलो असतो तर पक्षाचा अध्यक्ष झालो असतो, पण भावाच्या पोटी जन्माला आलो मग पक्ष चोरला असं का म्हणता. बारामतीतल्या कार्यक्रमामध्ये अजित पवारांचा हल्लाबोल. अजित पवारांना सगळी पदं शरद पवारांमुळे मिळाली. भावाचा मुलगा होता म्हणून उपमुख्यमंत्रीपद दिलं. इतका कृतज्ञ माणूस राजकारणामध्ये पाहिला नाही. जितेंद्र आव्हाडांची टीका. अजित पवार केवळ सत्तेसाठी जन्माला आले. जितेंद्र आव्हाडांचा आरोप. तर शरद पवारांना डिवचण्याचा प्रयत्न करू नका. बात निकलेगी तो बहुत दूर तलक जाएगी. आव्हाडांचा इशारा. अजित पवार आपल्याच काकांचं राजकीय जीवन बर्बाद करायला निघाले. रक्ताचं नातं आहे मग विष का कालवताय. जितेंद्र आव्हाडांचा सवाल. शरद पवार आणि अजित पवारांमध्ये अंतर निर्माण करण्याचं काम आव्हाडांनी केलंय. राष्ट्रवादीमध्ये जितेंद्र आव्हाडांना एकटं राहायचंय. धनंजय मुंडेंची आव्हाडांवर टीका. आपल्या देशात दिसणारी 56 इंचांची छाती परदेशामध्ये मात्र 2 इंचांची असते. प्रकाश आंबेडकरांची पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या परराष्ट्र धोरणावर जोरदार टीका. शिवाजी आढळरावांची पुणे म्हाडाच्या अध्यक्षपदी वर्णी. आढळरावांनंतर महायुतीकडून शिरूर लोकसभेच्या रिंगणामध्ये कोणता उमेदवार उतरवला जाणार याबाबत प्रश्नचिन्ह. पवार गट, ठाकरे गट आणि काँग्रेसनंतर वंचित बहुजन आघाडीकडून हिंगोली लोकसभेवर दावा. ठाकरे गटाकडून वंचित आघाडीमध्ये प्रवेश केलेली बीडी चव्हाण लोकसभा निवडणूक लढवण्याची शक्यता. वर्ध्यातील कारंजा तालुक्यातील गावांना वादळ, गारपीट, अवकाळी पावसाचा जबर तडाखा. संत्रा बागांचं मोठ्या प्रमाणात नुकसान. सरकारनं नवीन GR रद्द करत वंचित दुर्लभ घटकातील विद्यार्थ्यांकडे लक्ष द्यावं, अन्यथा तीव्र आंदोलन छेडणार. धडाकेबाज युवा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष अमोल केंद्रे यांचा सरकारला इशारा. मनोज जरांगेंच्या समर्थनार्थ राज्यामध्ये ठिकठिकाणी चक्काजाम आंदोलनाचं नियोजन. नाशिक, हिंगोली, पंढरपूर, लातूर तसंच इतरही ठिकाणी रास्ता रोको आणि चक्काजाम आंदोलनं केली जाणार. मुंबईच्या गोवंडीतील आदर्शनगर भागात पहाटे 10 ते 12 घरांना आग. आगीवरती नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश. आगीमध्ये कोणतीही जीवितहानी नाही. वसईतील तामतलाव मुख्य रस्त्यावरती पालिकेच्या बसला आग. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची प्राथमिक माहिती. सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही. बोरिवली पश्चिमेमध्ये बाईक पार्किंगमध्ये भीषण आग. आगीमध्ये 10 ते 12 बाईक जळून खाक. आगीचं कारण अद्याप अस्पष्ट. मुंबईतील साकीनाका खैरानी रोडवरील डम्पिंग ग्राउंडमध्ये आग लागल्याची घटना. ग्राउंडवरील बेवारस गाड्यांमुळे आग लागल्याची माहिती. जुहू परिसरातून 2 किलो MDMA जप्त. दहशतवाद विरोधी पथकाच्या जुहू युनिटची कारवाई. कारवाईमध्ये एकूण 3 कोटी रुपयांचे अंमली पदार्थही जप्त. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.